हाय सर्वांना जय शिवराय माझा. चला आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का नाही ते कंटिन्यू मला सांगा कमेंट करून. आणि तुम्ही म्हणाला असाल आता 8-10 दिवस 15 दिवस झाले मी घरचेच ब्लॉग टाकते, शेतात येत नाही. तर खरं सांगतो तुम्हाला शेतात ना पाऊस पडा नव्हता का, त्यामुळं खूप म्हणजे आता मध्येच तर पाऊस पडणार नव्हता, पण आंबे खराब व्हायला लागले होते बरं का, म्हणून एवढं टेन्शन आलं तर मला, म्हणून मी शेतात आलेच नाही. 2 महिने आंबे म्हणजे वाळून गेले. तर तुम्हाला दाखवते मी काय आंबे, खूप म्हणजे पाणी कमी पडलं ना शेवटला, आणि एवढी मेहनत करून काय फायदा होणार आहे म्हणून नाही आले मी. शेवटला पाणी कमी पडल्यामुळे काय आंबे तर समजा गेलेतच, पण आहेत काही. तर आज काल पाऊस झाला आमच्याकडं, काल परवा 2 दिवस असा पाऊस झालाय ना की पेरणी करण्यासारखं झालंय. म्हणून म्हटलं चला आता आपण जाऊन बघूया आंबे थोडेसे की झाले असते. खरंच शेतकऱ्याचं ना पाऊस पडा ना असं वाटतं शेतकऱ्याला, म्हणजे माझ्या अनुभवाने सांगते तुम्हाला. ज्या दिवशी पाऊस पडा का त्या दिवशी एवढी मी पावसात म्हणजे हे झाले ना, मग्न झाले, मला कळलं नाही. मी नाचली पावसात, माहिती का, इतके भिजले पहिल्या पावसात, मला खूप भारी वाटलं. मला सगळे म्हणत होते, मी रील्स पण सोडली होती तरी मी पावसात पूर्ण भिजल्यानंतर पण. म्हणजे काय मी म्हैस बी का तुम्ही मला म्हैस म्हणायला आलात का काय? लोखंडे साहेबाचं कुठलं काहीच निघतं तुम्हाला दाखवते. चला हे बघा माझा सगळ्यात मोठा आनंद आहे, कारण का हे पालवी फुटले. खूप आम्ही मेहनत केली, उन्हाळ्यात पाणी कमी पडत विहिरीला, आम्ही टँकरने आणून पाणी घातलं हांड्यानी, त्याच्यामुळे आज बघा हे तर काही झाडं झालेत छोटे, पण हे खूप भारी वाटायले मला, माहिती का. आणि आम्ही लावून झालेत बघा ह्याला 2 वर्ष कंप्लीट. तर पुढच्या वर्षी तर वाटलं तर 3 वर्षाला फळ येईन म्हटले होते. आणि असं रानात तुम्ही सांगा मला, असं रानात पीक आल्यावर किंवा रानात असं म्हणजे भारी वाटल्यावर, हिरवं वाटतं रानात आल्यावर, मग कोणत्या बाईला जी म्हणजे जे शेतकरी आहेत का त्यांना अनुभव आहे त्याचा. म्हणून तुम्हाला सांगते मी की खरंच ना म्हणजे पाऊस पाडा आणि शेतातली कामं सुरू झाली ना, असं वातावरण एकदम भारी वाटलं ना, आणि म्हणजे असं रानात हिरवं झालं, मन प्रसन्न होतं माणसाचं, आणि खूप भारी वाटतं. किती पण काम करू द्या कंटाळा पण येत नाही, घरी बसून खूप कंटाळा येतो, रानात आले एकदम भारी वाटतं. खरंच मला रानातच करमत, मला घरी नाही करमत. मी लोखंडे साहेबांसारखं बडबड करत असते, चला शेतात म्हणून, मला शेतातच करमत, घरी नाही करमत. तर म्हटलं चला आज तुम्हाला आंब्याची झाडं दाखवत. पावसाने एवढं भारी हे झालंय बघा, किती एवढं भारी रम्य वातावरण. अजून 15 दिवसांनी तर एवढं भारी वाटतंय ना, गावात सुद्धा वाटत नाही. लोखंडे साहेब म्हणजे घरी लोखंडे साहेब एवढे म्हणजे तुम्हाला म्हणते मी काम चोर, त्यांना कामाचा येतो कंटाळा. पण खरं सांगते तुम्हाला, पाऊस पाडा ना खरं सांगते तुम्हाला, पाऊस पाडा ना लोखंडे साहेबाला. आपण सकाळी आम्ही आलोत ना, लोखंडे साहेब पाठीमागून येतातच, पाठीमागून भाडं बिडं नसल्यावर. आणि आता तर सध्या गाडी विकली त्यामुळे भाडं बिडं वगैरे तर काही नाही, त्यामुळं लोखंडे साहेबाला भाडं बी नसलं तर लोखंडे साहेब नाही ना गावात बसू वाटलं. खरं येतात बरं का रानात, काम नका काय करणार, पण येतात, त्यांना जाऊ वाटत नाही, एवढं भारी करमतं त्यांना पण रानात. हे का विचारायचं करमतं नाही तुम्हाला, करमतं का पाऊस पड्या रानात हिरवं झालं सगळं, लय करमतं. खरंच मला तर न जायची इच्छा होत नाही, खरं सांगते तुम्हाला, खूप भारी वाटतं. मुक्कामच करावी. अहो आपलं शेत आहे, मुक्काम केला तरी काय व्हायला लागले. तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमचे आंबे झाडं कसे वाटले. आम्ही खूप मेहनत करून हे फळं आंब्याचे झाडं जपलेत, खरं सांगते तुम्हाला. पण खायच्या टायमाला काय होते काय माहिती. म्हणतात ना ते आजचा हे आहे तर उद्याचा भरोसा नाही, देवाने फक्त आंबे तरी खाऊ द्यावात. आंबे खायला त्याला काय आता, तुला तरी काय झालं सर, गाव पुढे घालून मागे राहशील तू. माझ्या हातात नाही होते, वरून आल्यावर कुणी पण जाऊ शकते, कळलं का. तसं नाही, माझ्यासारखं दुखतं, मी सारखी आजारी पडते, म्हणून तुम्हाला म्हणली, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश ते होता. तब्येत चांगली राहील तुझी. मी काय काम करीत नाही का, तुम्ही दरवेळेस मला काम करीत नाही करीत नाही मी काम. मी खरंच काम करीत नाही का? नाही तसं काम करते बरं का, चेष्टाने बोलत असतो मी, लय कष्ट करते ती. मला चिरडी वाढण्यासाठी ते करते, माहिती आहे का, तसं करते मी. आणि मी पण लोखंडे साहेबाला ओरडते, तुम्हाला खरं सांगते, आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला खरं सांगते सर, लोखंडे साहेब पण खूप काम करतात आणि मी पण करते, म्हणूनच आमचा संसार सुखाचा आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा, की नवरा जर काम करीत असला ना तर बायकोनी पण त्याची मदत केली पाहिजे, कारण का संसार एकाचा नसतो. काही बायकांचं म्हणणं असते नवऱ्याने कष्ट करायचं आणि मी बसून खायचं. मी काय बाया म्हणतात, म्हणजे मुली म्हणतात आजकालच्या, की बाबा तुम्ही कष्ट करा, मी काय तुमच्या घरी कशाला आले, मी तुमच्या जीवा बसून खाणार आहे, असं तसं. तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की संसार दोघाचा असतो, आपण त्याच्या जीवा बसून खातो, त्यांनी कोणाच्या जीवा बसून खायचं. म्हणून असं माझं एवढं सांगण्याचं म्हणणं आहे की कष्ट दोघांनी पण करा. आज आम्ही जेवढे सुखी त्याच्यापेक्षा दुप्पट सुखी तुम्ही राहाल. खरं सांगते तुम्हाला, आज आमचा संसार खूप सुखी आहे आणि आम्ही एकच मुलगी आहे आम्हाला, पण आम्ही खूप हॅपी फॅमिली आहे आमची. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आमची माझी सासू सासरे पण सगळे सांगतात, कारण का आम्ही काम करते, सगळं करते म्हणून. काय जादू केलीस काय माहिती, इतकं म्हणजे मला जितकी माया लावत नाही तितकी तुला लावते. मग आपला स्वभाव तेवढा राहिले, कळलं का. सगळ्याचे मन जिंकून घ्यायची ताकद आहे आपल्या स्वभावामध्ये. काय लागत नाही, फक्त तोंडात गोडवा लागतो, कळलं का.